धुळ्यामध्ये 10,000 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे। थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। एका ट्रकमधून ही चांदी नेली जात होती आणि ही चांदी एका बँकेची असल्याची प्राथमिक माहिती कळते। या अनुषंगाने आता सर्व कागदपत्रांची तपासणी सुरू झालेली आहे आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। प्रशांत, धुळ्यामधून ही मोठी बातमी कळते, 10,000 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे, काय नेमकी तपशील आहे? निश्चितच हा जो कंटेनर आहे हा चेन्नईवरनं जयपूरला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि ही चांदी जी आहे 30 किलोचा एक तुकडा असे 336 तुकडे या कंटेनरमध्ये आहेत। या सर्व एका बँकेशी निगडीत ही चांदी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। पोलीस निवडणूक काळामध्ये जी तपासणी करतायत त्या तपासणीच्या दरम्यान हा चांदीने भरलेला कंटेनर पोलिसांना आढळून आलेला आहे आणि त्याची तपासणी सुरू आहे। कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे। विशेष म्हणजे या सर्वांची किंमत आहे ती खूप मोठी आहे आणि सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच योग्य काय ती माहिती देता येईल असं पोलीस प्रशासनाने सांगितलेलं आहे। मात्र चांदीची तपासणी सुरू असल्याची पुष्टी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण कारवाईमुळे मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही चांदी तपासणी सुरू आहे आणि याच्यात पुढे काय समोर येतं हे काही वेळानंतर स्पष्ट होणार आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। धुळ्यामधून ही एक महत्त्वाची बातमी पाहायला मिळते। आज खरं तर मतदानाचा दिवस आहे आणि अशा वेळी ही कारवाई पुढे येते। 10,000 किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे। कागदपत्रांची आता तपासणी सुरू आहे। ही चांदी एका बँकेची असल्याचं देखील कळतंय। जयपूरकडे हा कंटेनर चालला होता। मोठ्या प्रमाणामध्ये चांदी यामध्ये होती। मोठी किंमत आहे चांदीची। 10,000 किलो चांदी जवळपास जप्त करण्यात आली आहे।